अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. पितृपक्षात पितरांची कृपा कशी मिळवावी? दत्तगुरूंचे अद्भुत मार्गदर्शन आणि उपाय. नंबर 1. पितृपक्षाचं महत्त्व. पितृपक्ष आपल्या संस्कृतीतला खूप पवित्र असा काळ मानला जातो. या दिवसात आपण आपल्या पूर्वजांना आठवतो, थोडक्यात त्यांचं स्मरण करतो. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना, श्राद्ध आणि दान केलं जातं. हिंदू धर्मग्रंथानुसार पितृ प्रसन्न झाले तर घरातील सगळ्या अडचणी आणि संकट दूर होतात आणि लक्ष्मीची कृपा मिळते. एक लक्षात ठेवा, पितृ हे आपल्याला थेट आशीर्वाद देणारे असतात. त्यामुळे पितृपक्ष हा फक्त धार्मिक नसतो, तर कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग असतो. या काळात केलेले कर्म हे तुमचे आणि तुमच्या पितरांचे बंधन अधिक मजबूत करतात. दत्तगुरू सांगतात की पितरांची कृपा हीच खऱ्या अर्थाने आयुष्यातल्या यशाचं मूळ आहे. नंबर 2. पितरांची कृपा का महत्त्वाची आहे? आपलं अस्तित्व हे फक्त आपल्या पितरांमुळेच आहे. त्यांनी केलेल्या पुण्यकर्मामुळे तुम्हा आम्हाला जन्म मिळाला. जर पितृ नाराज असतील तर आपल्या आयुष्यात खूप अडथळे निर्माण होतात, जसे की नोकरीतल्या समस्या, वैवाहिक अडचणी, आर्थिक संकट. पण जेव्हा पितृ प्रसन्न होतात तेव्हा घरातील वातावरण अगदी शांत होऊन जातं. प्रगतीचा मार्ग खुला होतो. दत्तगुरू सांगतात की पितरांची कृपा मिळवली तर भक्ताला आध्यात्मिक शक्ती, समाधान आणि मोठं संरक्षण मिळतं. म्हणूनच पितृपक्ष हा काळ पितरांना आठवून त्यांची कृपा मागण्याचा आणि त्यांचे ऋण फेडण्याचा आहे. नंबर 3. पितृपक्षाची सुरुवात कधी होते? पितृपक्षाची सुरुवात भाद्रपद पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच कृष्ण पक्ष प्रतिपदेपासून होते. हा काळ साधारण 15 दिवसांचा असतो. या काळात दररोज प्रार्थना, पिंडदान आणि श्राद्ध करण्याची पूर्वीपासूनच परंपरा आहे. तिथीनुसार श्राद्ध ठरवलं जातं. उदाहरणार्थ, वडिलांचे श्राद्ध वडिलांच्या मृत्यूतिथीला करायचे असते. हा काळ विशेष करून आत्म्यांच्या शांतीसाठी खूप महत्त्वाचा आहे. दत्तगुरू सांगतात की या दिवसात आपली प्रार्थना आणि दानधर्म पितरांपर्यंत सहज पोहोचते. त्यामुळे या काळात मनापासून केलेले जप, ध्यान व स्मरण हे पितरांना प्रसन्न करण्यास कारणीभूत ठरते. नंबर 4. पितृ रागवण्याची कारणे. कधी कधी घरात अडचणी आल्या की लोक म्हणतात, पितृ रागावले आहेत, पितृदोष आहे. पण पितृ रागावतात का, असा प्रश्न येतो. हो, धर्मग्रंथ सांगतात की जर त्यांच्या आत्म्यांना शांती मिळाली नाही तर ते नाराजी दाखवतात. पितृ नाराज होण्याची कारणे म्हणजे श्राद्ध न करणे, प्रार्थना विसरणे, दान धर्म न करणे किंवा पितरांना विसरणे अशी अनेक कारणे असतात. काही वेळा कुटुंबातील पापकर्म किंवा चुकीच्या सवयींमुळेही पितृ दुःखी राहतात. दत्तगुरू सांगतात की नाराजी दूर करण्यासाठी सर्वात पहिले पितरांचे स्मरण करा आणि त्यांच्यासाठी योग्य विधी करा, कारण हे करणे खूप महत्त्वाचे आहे. नंबर 5. पितृदोषाची लक्षणे. पितृदोष ही पितरांची नाराजी मानली जाते. त्यांची काही लक्षणे धर्मग्रंथांमध्ये दिलेली आहेत. उदाहरण, घरात वारंवार भांडणं होणे, संतती सुख न मिळणे, नोकरी व्यवसायात अपयश येणे, वारंवार आजारपण येणे, अचानक आर्थिक नुकसान होणे. हे सर्व घडत असेल तर ते पितृ नाराज असण्याचे संकेत असतात. दत्तगुरू सांगतात की पितृदोष दूर करण्यासाठी भक्तांनी श्रद्धा, प्रार्थना आणि दान या तिन्ही गोष्टी करणं आवश्यक आहे. मनापासून केलेली प्रार्थना पितरांपर्यंत पोहोचते आणि ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. नंबर 6. पितरांची कृपा मिळवण्याचे मार्ग. पितरांची कृपा मिळवण्यासाठी प्रार्थना, दत्तजप हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. दत्तगुरूंचा जप केला तरी पितरांना चांगली गती मिळते. पवित्र नदीकाठी पिंडदान केले तर आत्म्यांना शांती मिळते. त्याचबरोबर ब्राह्मणांना भोजन, दान व दक्षिणा दिली जाते. घरी कुटुंबाने एकत्र बसून पितरांचे स्मरण करणेही फार महत्त्वाचे आहे. दत्तगुरू सांगतात की तर्पण व दान हे फक्त बाह्य कृती नसून ते मनाच्या शुद्धीने केले पाहिजे.
जर आपण प्रामाणिकपणे पितरांना आठवले तर त्यांची कृपा आपल्यावर लवकर होते. नंबर 7. दत्तगुरूंचे मार्गदर्शन. दत्तगुरूंच्या शिकवणीत पितरांचे महत्त्व खूप महत्त्वाचे आहे. दत्तगुरू सांगतात की पितृ देवो भव, म्हणजेच पितरांनाही देवासमान मानले पाहिजे. त्यांची कृपा मिळवण्यासाठी दत्त मंत्राचा जप, गुरूंचे ध्यान आणि दानधर्म करावा. दत्तगुरूंच्या उपासकांनी पितृपक्षात विशेष करून ओम दिगंबराय विद्महे अत्रिवंशाय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात हा जप करावा असे सांगितले आहे. हा जप पितरांच्या आत्म्यांना शांती देतो आणि त्यांच्या कृपेने भक्ताच्या जीवनातील अडचणी दूर होतात. नंबर 8. दानाचे महत्त्व. पितृपक्षात दानाला विशेष महत्त्व दिले आहे. ब्राह्मणांना भोजन देणे, वस्त्रदान करणे, गायींना अन्न व पाणी देणे, गरजूंना धान्य देणे हे सर्व पितरांना प्रसन्न करण्याचे मार्ग आहेत. दत्तगुरू सांगतात की दान नेहमी स्वच्छ मनाने करावे. दान करताना अहंकार नको, अपेक्षा नको, फक्त हे माझ्या पितरांसाठीच अशा भावनेने केलेले दान हे पितरांना पोहोचते. त्यामुळे पितरांची कृपा मिळवण्यासाठी या काळात दान करणे अत्यंत आवश्यक आहे. नंबर 9. दैनंदिन आचार विचार. पितृपक्षात फक्त विधी करून थांबायचे नसते. आपल्या दैनंदिन आचार विचारातही बदल करावा लागतो. या काळात मद्यपान, मांसाहार टाळावा. खोटे बोलणे, भांडणे किंवा अपमानास्पद वर्तन सुद्धा टाळावे. शक्यतो साधेपणाने राहावे. दत्तगुरू सांगतात की मन शुद्ध ठेवल्याने केलेली प्रत्येक प्रार्थना, दान आणि जप अधिक प्रभावी ठरतो. त्यामुळे या काळात आपण जितके सात्विक राहू तितके पित्र लवकर प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा आपल्यावर होते. नंबर 10. पित्र प्रसन्न झाल्यावर होणारे बदल. जेव्हा पित्र प्रसन्न होतात तेव्हा घरात शांती, समाधान आणि आनंद नांदतो. संतती सुख प्राप्त होते, आरोग्य सुधारते, अडथळे दूर होतात, आर्थिक स्थैर्य येते. दत्तगुरू सांगतात की पितरांची कृपा ही जीवनाला स्थैर्य आणि उन्नती देणारी असते. पित्र हे फक्त पूर्वज नसून ते आपले अदृश्य रक्षणकर्ते असतात. त्यांना प्रसन्न केले तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. म्हणूनच पितृपक्षात श्रद्धा, भक्ती आणि सात्विकतेने पितरांचे स्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.